हरी राम कृष्ण पहाते गवळणी तव ती पालथी दुधाणी म्हणते नन्नाच्या बोरे आज चोरी केली खरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गवळण रूपी अभंग गोब्राह्मण प्रतिपालक राजा छत्रपती शिवरायांचे जगद्गुरु संबंध विश्वाचे जगद्गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा गवळणी प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला चरित्र ज्यांचं उच्चारावं, ज्यांचं चारित्र्य संपन्न जीवन आहे त्यांचं चरित्र गायलं जातं. परंतु दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं चारित्र्य लिहिणारे गाणारी अवलादी जन्माला आल्या. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांचे सुपुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजा शंभू राजांचे 39 दिवस हाल हाल केले. 39 दिवस मृत्यूला झुंज देणाऱ्या शंभू राजाचे हाल करणाऱ्या औरंगजेबाचे गोडवे गाणारे अवलादी या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात. चरित्र कोणाचं गावं कोणाचं लिहावं हेच देखील आज सांगण्याची वेळ आली आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा जर अभ्यास केला ना तर खऱ्या अर्थाने आजच्या राजकर्त्यांनी खऱ्या अर्थाने तो स्टडी करावा. आणि जर खऱ्या अर्थाने राजकर्त्यांनी जर शिवचरित्राचे धडे गायले गिरवले तर या महाराष्ट्राचं स्वराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. आणि रयतेच्या दुःखामध्ये सहभागी होणारा राजा जगाच्या पाठीवर एकच जन्माला आला आणि तो शिवनेरी गडावर राजा शिवछत्रपती. पण हे सहज घडलेलं नाही. त्यासाठी जिजाऊ अगोदर जन्माला आली पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबराय देखील अवतराला आले पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी कित्येक वेळा महाराजांना मार्गदर्शन केलं. मग कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग असू द्या, त्यावेळेला महाराजांनी ठामपणे सांगितलं अरे परावीला नाही आम्हाला रुक्माई समान मातेचा दर्जा दिला. मोगली सैन्याच्या त्या युवतीला खऱ्या अर्थाने मातेचा दर्जा दिला. हे संस्कार हे संतांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी ठामपणे सांगितलं शिवराजे आज कदाचित तुम्हाला मराठी माणूस विरोधात जाईल, नवे जाईलच. आम्ही अध्यात्माचं काम करतो पण आम्हाला देखील या देहू गावामधून बाहेर काढलं. अरे कोपिळा पाटील गावीचे ते लोक गावच्या पाटलांनी आम्हाला बाहेर काढलं. काय आम्ही लोकांना चोऱ्या करायला शिकवल्या, वाईट कर्म करायला लोक झटपट शिकतात. पण तुकोबरायांनी अध्यात्माच्या मार्गावर लोकांना आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. पण तरी देखील गावचा पाटील कोपला. तुकोबराय काही वाईट कार्य करत होते. मग मला सांगा जगद्गुरु तुकोबरायांना जर गावचा पाटील गावाच्या बाहेर काढतोय, छत्रपती शिवरायांना मराठ्यांनी सुरुवातीला स्वीकारलं का? नाही ना स्वीकारलं. घरातून विरोध झाला. पाहतो मी कुठेही चांगलं काम करायला हातामध्ये घ्या, पहिला विरोध घरातूनच होतो. अरे मंबाजी भोसले असतील, माझे घोरपडे असतील, ही सारी माणसं घरातली असून देखील विरोधात येईल. का? तो राजा होईल, आम्हाला कोण राजे म्हणणार नाही. आणि हे वाईट भावना आहे. राजे म्हणण्यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण नाही केलं. रयतेच्या होणारी अन्याय अत्याचार पाहवत नव्हते उघड्या डोळ्याने, म्हणून राजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि फक्त रयतच हा लापेष्टा त्या ठिकाणी सहन करत होती असं नाही. अरे देव देश धर्माचं
स्वराज्याचं त्या ठिकाणी स्वतंत्र अस्तित्वात राहिलेलं नव्हतं, म्हणून राजांना त्या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन प्रतिज्ञा करावी लागली. शंभू महादेवाला अभिषेक घालावा लागला. अभिषेक तुम्ही आम्ही बी घालतो, पण घरून लोटा भरून आणतो, बरोबर. पण जगताच्या पाठीवर एक राजा छत्रपती शिवरायाचे होऊन गेले आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला. आणि राजांनी तिथंच शंभू महादेवाला साक्षी मानून प्रतिज्ञा केली. अरे काय प्रतिज्ञा केली? अरे जगू तर हिंदवी स्वराज्यासाठी जगू आणि मरू तर हिंदवी स्वराज्यासाठी मरू. प्रतिज्ञा वयाच्या 11व्या वर्षी. तुमच्या आमच्या वयात नाही, 40 ओलांडल्यानंतर वयाच्या 11व्या वर्षी हे जगद्गुरु तुकोबारायांचे संस्कार होते. आज संस्कार रसातळाला गेले आणि त्यामुळे संस्कृती राहिली आणि म्हणून चरित्र त्यांचं उच्चारावं, ज्यांचं जीवन चारित्र्य संपन्न आहे. कुठेही आयऱ्या गैऱ्याचं चरित्र गाऊ नका आणि गाणाऱ्याच्या मुस्कटात ओढायला देखील कमी पडू नका. विठा विठा